कर्नाटकच्या चिकमंगळूरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे। एका व्यक्तीने त्याच्या 7 वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली। एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने स्वतःलाही संपवलं। रत्नाकर आणि त्याची पत्नी स्वातीचं लग्न 8 वर्षापूर्वी झालं होतं। दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने दोघेही वेगळे राहत होते, ज्यामुळे रत्नाकर तणावात होता। स्वाती कामासाठी मंगळूरला स्थलांतरित झाली होती, तर रत्नाकर स्थानिक शाळेत बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता। ही घटना घडली त्यावेळी स्वाती घरी नव्हती। रत्नाकरने त्याच्या सासूशी झालेल्या भांडणानंतर चौघांवर हल्ला केला, ज्यात तिघांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याने स्वतःचा जीव घेण्यासाठी बंदुकीचा वापर केला। रत्नाकरची मुलगी मंगळवारी शाळेतून घरी परतली तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिच्या आईबद्दल विचारले। शाळेतील मित्रांनी तिला तिच्या आईबद्दल प्रश्न विचारले होते। घरी येऊन मुलीचे प्रश्न ऐकून रत्नाकर अस्वस्थ झाला। त्याने रागाच्या भरात सासूचं घर गाठून त्यांच्यावर हल्ला केला। माझ्या प्रिय मित्रांनो, कुटुंबातील सदस्यांनो, मला सांगायचंय की मी माझा निर्णय घेतला आहे। माझ्या पत्नीने मला फसवलं आणि 2 वर्षापूर्वी मला सोडून दिलं। तिने तिच्या मुलीलाही सोडून दिलं, जिची मी काळजी घेत होतो। माझे जीवन, माझा आनंद, तिचं प्रेम सगळं काही संपलं। माझ्या मुलीचे वर्गमित्र तिला तिची आई कुठे आहेत असं विचारत राहतात। एकदा तिने माझ्या नकळत अल्बम मधून फोटो काढला आणि तिच्या आईचा फोटो तिच्या वर्गमित्रांना दाखवला। तिच्या आईबद्दल वारंवार विचारलं जात असल्याने तिला खूप वाईट वाटते असं रत्नाकरने चिठ्ठीत म्हटलं।